श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 17वा. श्री गुरु जालंधरनाथांना गर्तेतून बाहेर काढले. श्री गणेशाय नमः. दुसरा दिवस उजाडताच गोपीचंद कानिफनाथांच्या शिबिरात गेला व त्यांना नमस्कार करून हात जोडून उभा राहिला. तेव्हा ते म्हणाले, राजा, तू जालंधरनाथांना जेथे पुरले आहेस ती जागा दाखव. त्याला त्याने होकार देताच कानिफांनी एका शिष्याला त्याच्याबरोबर पाठवले. तो ती जागा पाहून आला. मग त्यांनी राजाला विचारले, आता नाथांना कसे बाहेर काढतोस ते सांग. तो निरुत्तर झाला आणि नम्रपणे हात जोडून म्हणाला, महाराज, मी काय सांगणार, आपण सर्वज्ञ आहात, तेव्हा आपणच योग्य तो निर्णय घ्यावा. कानिफ म्हणाले, राजा, जालंधरांना बाहेर काढताना मला तुझ्याही प्राणाचे रक्षण करायचे आहे, म्हणून सर्वप्रथम तुझ्यासारखे दिसणारे सोने, रुपे, तांबे, पितळ व लोखंडाचे 5 पुतळे तयार करून घे. त्यानुसार त्याने राज्यातील कसबी कारागिराकडून असे पुतळे तयार करून घेतले. ते पुतळे घेऊन कानिफ गोपीचंदासह जालंधरांना जेथे पुरले होते त्या जागी गेले व म्हणाले, राजा, आता यापैकी एक एक पुतळा या जागी ठेवायचा, मग कुदळीने खणायचे. त्यावेळी भूगर्भातील नाथजी तुला तुझे नाव विचारतील, त्यांना आपले नाव सांगायचे आणि त्वरेने बाजूला व्हायचे. त्या सूचनेनुसार गोपीचंदाने सोन्याचा पुतळा व त्या जागेवर ठेवून कुदळ मारण्यास सुरुवात केली. तो आवाज ऐकून जालंधरांनी विचारले, कोण खणतोय? राजा म्हणाला, मी गोपीचंद राजा खणतोय. उत्तर देताच तो पुतळ्यापासून दूर जाऊन उभा राहिला. इकडे गोपीचंदांचे नाव कानी पडताच जालंधरांनी तुझे भस्म हो असा शाप दिला. त्याबरोबर तो सोन्याचा पुतळा जळून भस्म झाला. ते पाहून तो घाबरला. कानिफांनी त्याला सावरण्याचा इशारा करून पुन्हा कुदळ मारण्याची आज्ञा केली. यावेळी रुपयाचा पुतळा जळून गेला. मग तांबे, पितळ व लोखंड यांचे पुतळेही एक एक करून जळून गेले. पुतळे संपताच कानिफ राजाला म्हणाला, असा कुदळीचा घाव घालशील तेव्हा तू बोलू नकोस, मी बोलेन. त्यांच्या सूचनेनुसार गोपीचंद पुन्हा कुदळीने प्रहार करू लागला. इकडे जालंधरांनी विचार केला, माझा क्रोधाग्नी अखिल ब्रह्मांड जाळण्यास समर्थ असूनही ज्या अर्थी हा गोपीचंद वाचला आहे त्या अर्थी साक्षात भगवंतच याचा पाठीराख आहे. त्यामुळे तो आताही जिवंत असेल तर त्याला अमर करायचे. त्यांनी कुदळ मारणाऱ्यास त्याचे नाव विचारले. तेव्हा कानिफ म्हणाले, गुरुदेव, मी तुमचा पुत्र कानिफ या भूमीवर सर्वत्र शोध घेऊन येथे आलो आहे. तुमच्या शिष्याची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून हा गोपीचंद राजा खंडा घालून तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. ते ऐकून जालंधरांचा राग मावळला. गोपीचंद चिरंजीव हो असा आशीर्वाद देऊन त्यांनी खाच उकरण्याची परवानगी दिली. मग राजाने अनेक मजूर लावले. ते खणत असताना वज्रास्त्रामुळे कुदळींची गती खुंटली. तेव्हा जालिंदरांनी काम थांबवण्यास सांगून शस्त्रास्त्राच्या साह्याने वज्रास्त्र मोकळे केले व स्वतः हातून बाहेर आले. कानिफ व जालिंदर एकमेकांना मोठ्या प्रेमाने भेटले. दोघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. जालिंदर म्हणाले, कानिफ, तुमच्यामुळे हा राजा वाचला, अन्यथा याची धडगत नव्हती. ते ऐकून गोपीचंदाने त्यांच्या शरणावर लोळण घेतली आणि घडलेल्या अपराधाबद्दल आकुलतीने क्षमा मागू लागला. तेव्हा त्याला जवळ घेऊन नाजी म्हणाले, बाळा, आज वाचला आहेस, आता सूर्यचंद्र असेपर्यंत अमर होशील. ते ऐकून मैनावती गहिवरली. तिला जवळ घेऊन जालंधरांनी तिचे सांत्वन केले आणि गोपीचंदास म्हणाले, बाळा, आता तुझ्या मनाची इच्छा असेल ती सांग. अशाश्वत भोगांचा राजमार्ग आणि शाश्वत चिरंतर सुखाचा वैराग्य मार्ग दोन्ही तुला मोकळे आहेत. त्यावर तो म्हणाला, महाराज, हे राजवैभव आसक्ती वाढवून बंधनात टाकणारे आहे. सनातन पद प्राप्त करण्यासाठी वैराग्य मार्गाचा अवलंब हा एक पर्याय आहे. तेव्हा कृपा करून मला आपल्यासारखा करा. ते ऐकून संतुष्ट झालेल्या नाथजींनी त्यांच्यावर कृपादृष्टी टाकली आणि कानात दिव्य मंत्र सांगून त्याला सनात केले. त्यामुळे त्यांचा मोह नष्ट झाला. जालंधरांनी पंतांच्या रिवाजाप्रमाणे गोपीचंदास मुद्रांकित केले आणि नाथपंथी जती बनवून त्यांच्या वैराग्याची कसोटी पाहण्यासाठी त्याच्या स्त्रियांकडे भिक्षा मागण्यास पाठवले. ही वार्ता नगरात आणि अंतपुरात पसरताच सर्वत्र एकच हाहाकार उडाला. लोक हवालदिल झाले. राजभार्या बोक्साबोक्शी रडू लागल्या. आमच्या भरल्या संसाराची माती केली असे म्हणून मैनावतीला दोष देऊ लागल्या. गोपीचंद भिक्षेसाठी प्रसादात गेला तेव्हा त्यांचा आक्रोश गगनाला भिडला. त्यांनी त्यांची समजूत काढण्याचा त्याला त्यांच्या
उद्दिष्टापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण गुरुकृपेने वैराग्य संपन्न झालेला तो राजा मुळीच बदला नाही. त्याने त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले आणि आपल्या मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांचा धिक्कार केला. शेवटी त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना संयुक्तिक उत्तरे देऊनही त्या जात नाहीत असे पाहून त्याने उग्र रूप धारण करून त्यांना दूर पिटाळले. मग मैनावतीने दिलेली भिक्षा घेऊन तो जालंधराकडे परतला. त्यानंतर 3 दिवस नाचींनी त्याला अनेक प्रकारे उपदेश केले. लुमावंतीचा पुत्र मुक्तचंद याला गादीवर बसवून राज्याची धुरा त्याच्या हाती सोपवली आणि गोपीचंदाला 12 वर्षे तपश्चर्या करण्यासाठी बद्रिकाश्रमास पाठवले. त्याला निरोप दिल्यानंतर जालंधराने सर्व मानकऱ्यांचा सत्कार केला, राजस्त्रियांची सांत्वन केले आणि कानिप व त्यांच्या सर्व शिष्यांसह 6 महिने येथे राहून राज्याची नीट व्यवस्था लावून दिली.